नमस्कार. आज आपण बनवणार आहोत झणझणीत, कुरकुरीत आणि एकदम चटपटीत असा महाराष्ट्राचा फेमस भडंग. फार कमी वेळात तयार होणारा हा भडंग चहासोबत खायला तर भारी लागतोच, पण एकदा खाल्ला की पुन्हा पुन्हा खावासा वाटतो. चला तर मग सुरुवात करूया आपल्या टेस्टी आणि मसालेदार रेसिपीला. एका कढईमध्ये मी 3 ते 4 टेबलस्पून तेल घातलंय. तेल छान गरम झालं की 1 चमचा मोहरी घालूया. मोहरीला छान तडतडू द्यायचं. तर आता मोहरी तडतडायला सुरुवात झाली आहे. पाववाटी शेंगदाणे घालूया. थोडेसे शेंगदाणे परतून घ्यायचेत. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची. आणि आता हा ठेचलेला लसूण घालूया. तर लसणाची एक मोठी गड्डी घेऊन मी लसूण सोलून घेतला होता आणि त्याला खलबत्त्यात ठेचून घेतलं आहे. तर असा ठेचलेला लसूण यामध्ये खूप छान लागतो. आता पाववाटीला थोडेसे कमी मी इथे डाळवं घेतलं आहे, ते घालूया. 20 ते 25 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. आणि हे सगळं एकत्रित आता 2 मिनिट परतून घ्यायचं आहे. आता व्यवस्थित हे परतून झालेलं आहे. तर 2 ते 3 लाल मिरच्या मी घातल्या आहेत. लाल मिरची घातल्याने मिरचीचा खमंगपणा चिवड्यामध्ये एकदम मस्त उतरतो. आता अर्धा चमचा हळद घालायची आहे. 1 मोठा चमचा लाल तिखट घातलं आहे. तर हा चिवडा थोडासा झणझणीतच छान लागतो. 1.5 चमचा धणे जिरे पूड घालायची आहे. आणि सगळं अगदी कमी गॅसवर अर्धा मिनिट परतून घेऊया. नंतर 1 चमचा मीठ घालायचं आहे. अर्धा चमचा पिठी साखर, पाव चमचा हिंग आणि 1 चमचा मी आमचूर पावडर घातली आहे. याने थोडीशी आंबूस चव छान लागते. इथे मी आता 2 चमचे आपल्या डाळवाची पावडर घेतली आहे. म्हणजे जे डाळं असतं त्याला मिक्सरमधून फिरून घेतलं होतं. याची थोडी पावडर घातल्याने या मुरमुऱ्याला हा मसाला व्यवस्थित लागतो. आता सगळं एकत्रित परतून झालेलं आहे. लगेच मुरमुरे घालूया. तर आता सध्या उन्हाळा आहे, त्यामुळे मी हे मुरमुरे उन्हात 2 तास ठेवले होते. तर मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत. त्यामुळे ह्याला वेगळं भाजून घ्यायची गरज नाही. तर साधारण मी पाव किलो मुरमुरे घेतले आहेत. आता गॅस बंद करायचा आहे आणि हे सगळं छान एकत्र करून घ्यायचं आहे. बुडापासून हलवून घेऊया. म्हणजे प्रत्येक मुरमुऱ्याला हा मसाला व्यवस्थित लागतो. तर आता इथे चिवडा छान असा एकत्र झालेला आहे. रंग पण खूप सुरेख आला आहे. पाहूनच खावासा वाटतोय. आता पुन्हा मी गॅस चालू केला आहे आणि 1-2 मिनिटच हा चिवडा परतून घेऊया. म्हणजे मस्त असा कुरकुरीत होतो. तर आपला खमंग टेस्टी मुरमुऱ्याचा चिवडा किंवा भडंग तयार आहे. खाली काढून घेऊया. पूर्ण थंड झाल्यावरच एखाद्या बरणीत किंवा डब्यात भरून ठेवायचा. म्हणजे अगदी संपेपर्यंत चांगला कुरकुरीत राहतो. अजिबात चिवट किंवा नरम पडत नाही. चहासोबत खाण्यासाठी आपल्याला असं काहीतरी चटपटीत आणि अगदी थोडंसं हवं असतं. तर हा चिवडा अवश्य बनवा. प्रवासात सुद्धा घेऊन जाऊ शकता. बरेच दिवस टिकतो. हा नुसतासुद्धा तुम्ही खाऊ शकता. पण त्यावरून असा चिरलेला कांदा, चिरलेली कैरी घातली, थोडीशी कोथिंबीर घातली की खायला आणखी टेस्टी लागतो. तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच टेस्टी रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.